नमस्कार. हळद रुसली कुंकू हसलं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत पूजाने इथे वटपौर्णिमेचा सगळ्यात पहिला अधिकार थोरल्या असल्या कारणाने मला मिळावा म्हणून कांगावा केलेला असतो. आणि इथे बाजाबाईला ती रुबाबात सांगत असते की औरस म्हणजे लीगल बायकोची लीगल मुलाची सून आहे, तेव्हा हा अधिकार मलाच हवा असं ती सगळ्यांसमोर बोलत असते. सगळेजण तिच्याकडे पाहत असतात. दरवेळेलाच काही ना काही कांगावा करायची तिला सवय झाली. तर इथे पूजा नेहमीप्रमाणे वाद घालत असताना कृष्णा तिला म्हणू लागते की तू जे मागते ना ते तू घे, पण प्लीज असं सणासुदीच्या दिवशी तरी काही गोंधळ घालू नको, कुणाला काही बोलू नको, वाद कशाला घालायची, आपल्या भरल्या घरात संसारात आनंद नांदायला हवा ना. तर पूजा म्हणते, तुझी जी काही मोठेपणाची लक्षणं आहे ना ती तुझ्याकडेच ठेव, एवढा मोठेपणा माझ्या बाबतीत दाखवायचं नाही. आणि मी काही तुझ्या हिश्श्याचं काही मागत नाही, मला माझा हक्क हवा आहे. मी थोरली ह्या अधिकाराने मलाच हे सगळं मिळायला हवं, म्हणून मी माझा हक्क मागण्यासाठी इथे उभी आहे. ती काय भीक म्हणून घ्यायला मी उभी नाही असं ती बोलत असते. आता इथे दरवेळेला अतिच करायला लागली आहे असं सगळ्यांना वाटू लागले. आता बाजाबाईने मात्र सुनवायची ठरवलीच, चांगली जिरवायची ठरवली. बाजाबाईने तिला आता प्रत्युत्तर द्यायचं ठरवलं. बाजाबाई इतके दिवस गप्प होती, पण आज बाजाबाई तिला म्हणते, दरवेळेला आवरत सून, लीगल सून, लीगल लीगल, मी रांगडे पाटलांची सून सून ऐकून ऐकून आम्हाला कंटाळा आला आहे. तू रांगडे पाटलांची सून अख्ख्या गावाला कळले तरी तुला दरवेळेला आठवण करून द्यावं लागते का? कारण तू अजूनही ह्या घरात रुळलेली नाही, तुला हे आपलंच वाटत नाही, फक्त अधिकार गाजवायचा अधिकार गाजवायचा म्हणून तू रांगडे पाटलांची सून रांगडे पाटलांची सून असं आरडाओरडा करत असते. आता आम्हाला तोंडी पाठ झालं आहे, तू आवरस आहे, तू रांगडे पाटलांची सून आहे, तू लीगल आहे, बंद कर तुझे हे रोजचे जे डायलॉग आहे ना ते मारणं, आणि जे अधिकार तू मागते ना ते तू मागत नाही आहे, तू ओरबडायला निघाली आहे. अधिकार, मान, सन्मान हे सगळं कमवावं लागतं, ते तुला अजून जमलेलं नाही, फक्त तू ओरबडण्याचा प्रयत्न करते. हे जे तुझं ओरबडणं आहे ना आत्ताच्या आत्ता थांबव. आणि राहिला हा विषय, तुला ह्या गावाची जी प्रथा आहे त्या प्रथेप्रमाणे रांगडे पाटलांची सून म्हणून तुला ह्या गावाचा जो काही वडपौर्णिमेचा वडपूजेचा जो अधिकार आहे तो हवा आहे. अगं तो कमव तर खरी पहिला. आणि राहिला विषय, तो अधिकार कृष्णाला द्यायचा. त्याचं कारण म्हणजे कृष्णा ह्या गावची सरपंच आहे, त्याच्यामुळे तिला आता ह्या गावच्या सरपंच ह्या पदामुळेच ही पूजा करण्याचा सगळ्यात पहिला मान मिळणार आहे. आता इथे सगळेजण फक्त पाहत असतात, मात्र आपला जो दुष्यंत फार खट्याळ आहे बरं का. आपला कृष्णाच जणू काय तो ना खट्याळपणा आणि नटखटपणा करायला विसरतच नाही. त्याला फार हसायला येत असतं दरवेळप्रमाणे. आणि तो हसता हसता पूजेला म्हणू लागतो, हे बघ तुझ्याच लॉजिकने सांगू का तुला ह्या गोष्टीचं उत्तर. बघ तू दरवेळेला म्हणत असती ना की मी ह्या घराची थोरली सुने, मग मला सगळे अधिकार हवे. तर सरपंच बाई तू बाहेरच आहे, तू बाहेरचा अधिकार तू बाहेर पाहायचं, तुझी सरपंचगिरी घरात चालवायची नाही दरवेळेला तू म्हणते ना. तर सरपंच या अधिकाराने आता आमचा कृष्ण आहे तिला ही अधिकार मिळत आहे गावच्या वटपौर्णिमेचं. हे ऐकल्यानंतर तडकाफडकी तिथून पूजा निघून जाते. कारण दरवेळीप्रमाणे तोंडावर आपटली, तोंडात दात गेले तरी पण तिचे काही वळण काही सुधरत नाही. आपण पाहतोय फिनफिन फिनफिन करत तिच्या खोलीमध्ये जाते आणि तिचा तो शेपटी हलवत जाणारा नवरा तिच्या मागे 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 मागे, आणि तिला म्हणतो की मिसेस, तुम्हाला जी हवं तीच होणार, तुम्हाला नको आहे ना ते. तिने पहिली पूजा केलेली, तर आपण आज असं काहीतरी कांड करणार आहे की तिला अधिकार मिळेल, पण ती काही वटपौर्णिमेचे 7 फेरे काही वडाला घालू शकणार नाही. म्हणजे तू नक्की काय करणार, दरवेळेला तुझ्या काही ना काही बाता असतात असं म्हणत त्याच्यावरती पूजा चिडचिड करू लागते. आणि इथे मिसेस, तुम्हाला मी गिफ्ट देतो आहे वटपौर्णिमेचं, तुम्हाला हवं ते असं समजा. आता गिफ्ट काय आहे ते तर सांग, असं इथे पूजा जोरात बोलते. तर आता पूजाला समर म्हणू लागतो, माझ्या डोक्यात एक युक्ती. तरी ती युक्ती त्याने सांगायला सुरुवात केली. आता इथे तोंड हलते, हावभाव बदलत आहे. ती युक्ती दोघांची काय त्या दोघांनाच ठाऊक आहे, कारण ते दोघांमध्ये ते सिक्रेट आहे. ते काय घडेल तेव्हाच आपल्याला समजेल की हे दोघंजणं पुढे काय कांड करत आहे. त्यांनी वडाच्या पूजेच्या वेळेला काहीतरी असं ठरवलं आहे की ज्यामुळे आपल्या कृष्णाला दुखापत होईल, तिला वेदना होईल, तिला त्रास होईल आणि तिची वटपौर्णिमेचे 7 फेरे काही पूर्ण होणार नाही. असा त्यांचा जो काही प्लॅन आहे तो त्यांनी एकमेकांना सांगितला आहे. त्या प्लॅनमध्ये इथे पूजा पण इंटरेस्ट दाखवते आणि ती म्हणते असं केलं तर तसं होईल, तसं केलं तर असं होईल. आणि जखमी झालेली वाघीण काही 7 फेरे घालू शकणार नाही वडाला.
ही जी काही युक्ती आहे ती दोघांमध्ये ती दोघांनाही खूप आवडली. भन्नाट कल्पना आणि भन्नाट गिफ्ट समररावांकडनं पूजाला वटपौर्णिमेचं. चला आता हे फसतंय की चढ यशस्वी होतंय हे पुढे गेल्यावरच कळणार आहे. पण आपल्या कृष्णासमोर काही कोणाचं ताक होणार नाही. चला आपण इकडे पाहतोय आपली कृष्णा खोलीमध्ये गेली आणि तिला तिथे गेल्यावर एक सरप्राईज मिळाले. एक साडी आणि मोगऱ्याच्या फुलांची वेणी, इतकं सुंदरसं गिफ्ट. तिला ना साडीपेक्षा तर ते मोगऱ्याचे फुलंच फार आवडली. साडी ही ती खोलून पाहते, बरीच महागडी दिसते आणि एवढं महागड्या गोष्टींची सवय नाही आपल्या कृष्णाला. तर ती नवऱ्याला म्हणते, एवढं महाग कशाला आणत बसलात तुम्ही? तर नवरा म्हणतो, अगं बाई तू ह्या गावची सरपंच आहे, सरपंच बाई काय अशी तशी नाही दिसायला पाहिजे, एकदम जबरदस्त दिसली पाहिजे. रांगडे पाटलांची सून पण आहे त्याच्यावर तू. इथे कृष्ण म्हणते, खरं सांगू का, महाग स्वस्त ही गोष्ट माझ्यासाठी महत्त्वाची नाही. माझ्यासाठी महत्त्वाचं काय, माझ्या नवऱ्याच्या कष्टाची जी गोष्ट आहे ती त्याने मला दिली आहे, तीच सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट आहे. त्या गोष्टीचाच मला फार आनंद आहे. आणि माझ्या आयुष्यात असे क्षण असं प्रत्येक वेळेला येऊ आणि माझ्या नवऱ्याच्या कष्टाने मला मिळालेली गोष्ट ती माझ्यासाठी एकदम माझ्या काय म्हणतात डोक्यावरचा मान सन्मान सगळं काय असं काही समजायला काही हरकत नाही. इथे आपली कृष्णा फार आनंदी असते, आपल्या नवऱ्याला घट्ट मिठी मारते गिफ्ट दिल्याबद्दल. आणि आपण पाहतोय हे चांडाळ चौकडीवाले काही ना काही प्लॅन करताय आणि त्यांनी आता ठरवलं की पूजाच्या वेळेला ज्या वेळेला 7 फेरे घालण्याची वेळ येईल त्यावेळेला अशी काही घटना घडेल ज्यामुळे आपली कृष्णा जखमी होईल आणि ती काही फेरी मारू शकणार नाही. आणि ह्या गोष्टीचा दोघांना इतका अभिमान आहे, इतकं भारी वाटतंय ना. आणि आता लागतात ते कामाला प्लॅनिंग करायला. आपली कृष्णा मात्र आपली तयारी करत असते छान प्रकारे. नवऱ्याने दिलेली गिफ्ट ती साडी एकदम छान घातल्यानंतर आपल्या कृष्णाचं जे खुललेलं रूप आहे ते पाहून काही आपला दिवाना झालेला नवरदेव काही सोडत नसतोय तिला. आता हा तिला चिडवू लागतो की आज तर एक माणूस खूपच भारी दिसते. तर दरवेळेलाच तुम्ही असं म्हणत असतात, असं म्हणत ते दोघंजण एकमेकांशी छान संवाद साधताना दिसतात. नवरा बायकोतला हा गोड संवाद प्रत्येकाला हवा हवा असं वाटणार आहे. आणि त्या दोघांमधली ती जी नटखटपणा आहे, जे काही जे चालते ते खूपच मजेशीर आहे. आणि आपण इथे पाहतोय दरवेळीप्रमाणे दुष्यंत तिला चिडवत असतो आणि कॉम्प्लिमेंट दिली तुम्ही मला, खूप छान वाटलं असं जेव्हा कृष्णा म्हणते ना, तर इथे बापरे आता तर आमची सरपंचबाई इंग्लिश शब्द मारायला लागली, का भारी वाटतंय म्हणून कृष्णाला आणखी जास्त आपला हा दुष्यंत चिडवू लागतो. आणि मग ती त्याला म्हणते, काय हो दरवेळेला चिडवत असतात मला, पण तो म्हणतो मला भारी वाटते हां, तू इंग्लिशमधले बरेच डायलॉग मारायला लागली, बरेच शब्द मारायला लागली. पण आता राहिला विषय वटपौर्णिमेचा, तर मला नाही वाटत ती पूजा आणि तो समोर एवढा शांत बसेल. तर आपली कृष्णा म्हणते, ते शांत बसणार नाहीच आहे, ते काही ना काही करतीलच, पण आज मी त्यांना सडेतोड उत्तर देणार. तिची जी मनमानी आहे ती इथून पुढे माझ्यासमोर मी खपवून घेतली जाणार नाही आणि बाहेर तर नाहीच नाही. मी सरपंच आहे म्हणून दरवेळेला अपमान सहन करून घेणार नाही. घरामध्ये ती थोरली आहे, मी लहान आहे म्हणून सहन केला आहे, पण घराबाहेर ज्या वेळेला माझ्यावर असा प्रसंग येईल त्यावेळेला मी आता खंबीरपणे उभी राहून तिला सडेतोड उत्तर देणार. म्हणजे नक्की काय करणार असं ज्या वेळेला दुष्यंत विचारतो, तर कृष्णा म्हणते, मी जेव्हा करेल तेव्हा ते दिसेलच ना. तर फार डॅशिंग झाली माझी सरपंचबाई असं म्हणत इथे कृष्णाला आपला दुष्यंत चिडवू लागतो. तर आता आपण इकडे पाहतोय छान प्रकारे आपली सासूबाईंना ताटं वगैरे तयार करते, सुनेला पण स्वतःला पण, आणि तयारी तिची एकदम उत्तम आहे. पण आता इथे प्रश्न पडला आहे आपल्या मायनावतीला की हे सगळं काय चाललं आहे, घरातच का पूजा करायची? आणि बाळजाबाई आपल्या नोकरांना सांगते की बाहेर जाऊन रांगोळी वगैरे काढा, कुंडी आणली ना ती व्यवस्थित ठेवा, तिच्या भोवती रांगोळी वगैरे काढा. तर दरवेळेला तर आपण गावाच्या वटपौर्णिमेचा सण साजरा करायला जातो, तर आज घरातच का? तर माझ्या सुनेच्या पायाला दुखतंय, तिला त्रास नको व्हायला, म्हणून मी ही पूजा ह्या वर्षी आपल्या अंगणातच ठेवली असं बाळजाबाई सांगते. तर इथे मैनावती म्हणते, तुझ्यासारख्या सासा जर असल्या सुनांची काळजी करणारी तर ते घर कधीच तुटू शकणार नाही, त्या घरातला गोडवा कधी संपणार नाही आणि त्या घरात आनंदच नांदणार, ही 100% खात्री हां आपली. तर बाळजाबाई म्हणते, एक माणूस म्हणून आपण एकमेकांचा विचार करायला हवा, कुटुंब जोडून ठेवायला हवं, एकमेकांसोबत राहायला हवं की नको? तर एवढं गोड बोलणं ऐकून मैनावती म्हणते, खरंच तुमच्यासारखी सासू प्रत्येक घरात असावी आणि प्रत्येक घर सुखी आनंदी असावं. बाळजाबाई म्हणते, हो 100% होणार, फक्त आपण चांगलं वागत राहायचं, जे आपण पेरू तेच उगेल की नाही. तर ह्या दोघींमधला संवाद पूजा आणि समर ऐकत असतात. त्यांनी जे आता युक्ती काढली त्या युक्तीला ते सुरुवात करणारे प्लॅनिंग करताय, कृष्णाला त्रास होईल अशा गोष्टी त्यांना करायच्या आहे ना. तर आपण इकडे पाहतोय छान प्रकारे
अंगणामध्ये छान प्रकारे रांगोळी काढून छान तयारी आपल्या काकांनी केलेली असते. ती तयारी आता विस्कळीत काढण्याचं काम समर आणि पूजा करणारे त्यांनी आता ह्या सगळ्या ठिकाणी खरं तर भुयारी ठिकाणी छोटासा बॉम्ब प्लॅन्ट केलेला आहे आणि तो बॉम्ब त्या कुंडीच्या अवतीभोवतीच ठेवण्यात आलेला आहे आणि त्यामुळे जी घटना घडेल ते अतिशय भयंकर असणार आहे आणि त्यातनं आपली कृष्णा काय वाचणार नाही असा जो ध्यास ठेवला आहे ना पूजाने, तर त्याची ती इतकी छान प्लॅनिंग ते एकमेकांशी बोलत असतात. पण आता इथे आवाज बंद आहे, फक्त आपण त्यांची हालचाल पाहतोय, त्यांचा हलणारे चित्र ते बोलत आहेत का त्याचा अंदाज बांधू शकतो आपण. कारण त्या दोघांचा जो प्लॅन आहे त्या दोघांनाच ठाऊक आहे ते नक्की काय करत आहे. काहीतरी एकदम भयंकर अशी प्लॅनिंग त्या दोघांची चाललेली आहे आणि ती कुणालाही माहीत नाही. त्या कुंडीच्या अवतीभोवती त्यांनी अशी काय गोष्ट ठेवली किंवा अशी काय घटना घडणार आहे हे त्यांनाच ठाऊक. ते आपल्याला पुढे गेल्यावर पुढील भागामध्ये समजणार आहे. पण ते करणारे ते गोष्ट भयंकर ही मात्र गोष्ट नक्की. तर आपण इकडे पाहू शकतो मैनावती म्हणत असते की पूजा आणि हा जो काही समर आहे हा बाहेर गेला आहे सगळ्यांच्या अगोदर, आपण पूजेची तयारी पटपट करून पटकन बाहेर जायला हवं. तर इथे बाळजाबाई म्हणते काय घाई आहे, आपण आहे ना सगळेजण सोबतच बाहेर जाऊया की अजून कुठे वेळ झाला आहे. पण इथे मैनावतीचं जे म्हणणं असतं की बाहेर जायला हवं, कारण बाहेर त्या दोघांनी काय कांड केलं असेल किंवा काय करतील या गोष्टीची भीती तर आहेच. सगळ्यांच्या अगोदर ते जाऊन बसले. आता बाळजाबाई इथे कृष्णाला हाक मारू लागते, सुनबाई लवकर या, आपल्याला जायचं आहे की नाही. तर इथे कृष्णा लगबगीने आलेले असते आणि सॉरी हा मला उशीर झाला अशी माफीही मागू लागते. तर बाळजाबाई म्हणते अजून कसला उशीर झाला आहे, पण तू आज खूप सुंदर दिसते. आणि एक नजर ती दुष्यंतकडेही पाहते. दुष्यंत आज एकदम सुंदर दिसते. दोघांच्या जोडीला नजर नको लागायला, दोघांची जोडी अतिशय सुंदर दिसते असं बाळजाबाई इथे छान दोघांबद्दल बोलत असते. मैनावती मात्र म्हणत असते की जरा लगबग करूया. ती पूजा आणि तो समर बाहेर गेला आहे, ते आधीच जर गेले तर ते दोघंजणं पूजा वगैरे आधीच उरकून घ्यायचे आणि आपल्या कृष्णाचा अधिकार बळकावून टाकायचे. हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर प्रत्येकजण इथे आता विचार करते की खरंच असं होऊ शकतं का. पण आपली बाळजाबाई म्हणते असं कसं होईल, गावातल्या बायका तिला सगळ्यात आधी पूजा करून देतील असं तुला वाटतं का मैनावती, त्या सरपंचबाईची वाट पाहतील नक्कीच. आपण मात्र इकडे पाहतोय पूजेची तयारी झाली, सगळेजण जमलेले आणि इथे वाट पाहत आहेत आता सरपंचबाईची. पूजा मात्र म्हणू लागते की बघा ना सरपंचबाई तर जास्तच ॲटिट्यूड दाखवते, सगळ्या गावाला इथे जमवून ठेवले, स्वतः मात्र उशिरा येत आहे. तर बायका तिथे तिची बाजू घेऊन बोलू लागतात. खरं सांगू का, त्यांनी 9 वाजेचं टाईम दिलं होतं, आम्हीच अगोदर आलो आणि आता ती तर नवीन नवरी आहे, तिला थोडंसं सजायला वेळ लागेल की नाही, तिची पहिली वटपौर्णिमा, थोडा वेळ घेतला तिने तर काय हरकत आहे असं इथे कृष्णाच्या बाजूने गावकरी मंडळी बोलतात. आणि दरवेळेलाच चुकीचं कशाला कुणाला ठरवायचं असंही म्हणत असतात. पूजेच्याच घशात आता गावच्या बायकांनी पण घातलेले आपल्याला पाहायला मिळणार. पण काही शहाणपणा करा सोडायचं काम करायचं सोडत नाही काही ही पूजा. तिला मात्र आता कळून चुकले, गावातल्या बायका तिच्या शब्दाला भीकही घालेना आणि कृष्णाच्या विरोधात एकसुद्धा शब्द बोलायला तयार नाही. तिला तिची लायकी कळालीच असेल, कारण एकदम खंबीरपणे कृष्णाच्या बाजूने एकूण एक शब्द उचलून धरला आहे गावच्या मंडळींनी. आणि नवी नवरी थोडासा उशीर झाला, थोडा वेळ घेतला नटायला थटायला आणि तिने दिलेला आहे 9 वाजेचा टाईम, तर अजूनही 10 मिनटं बाकी. त्यामुळे तिने शब्द काही मोडलेले नाही. तिने 9 वाजेला सांगितलं, आम्ही अगोदर आलो, ही आमची चूक. तिची कशी काय आली चूक. इथे आता चांगलीच पूजेची बोलतीबद्ध झालेली आणि तिची गोची झालेली पाहायला मिळणार आहे. मात्र आता घरामध्ये आपण पाहतोय की मैनावती लगबग करा, लवकर बाहेर पडूया अशी गडबड करत असते. कारण तिला ना फार उत्सुकता लागली आहे की बाहेर पूजा काहीतरी करणार म्हणजे करणार. कारण पूजेचा झालेला अपमान पूजा काही विसरलेली नाही आणि एवढा सहजासहजी अपमान विसरण्यातली ती अजिबातच नाही. दलपत मात्र म्हणू लागतो असं कसं होईल, अधिकार आता आपल्या सरपंचबाईला आहे गावचा पूजेचा, तर तिलाच मिळेल. तर इथे मैनावती म्हणते माझी पण इच्छा तीच आहे, पण मला त्या पूजा आणि समरवर विश्वास नाही. कुणाचा अधिकार कसा हिसकावायचा आणि कुणाच्या तोंडचा घास कसा काढायचा त्यांच्याकडनं आपल्याला बघायला तर मिळतच आहे ना. म्हणून म्हणते लगबग करा आणि बाहेर चला. आता सगळेजण बाहेर निघत आहे आणि बाहेर मात्र गावच्या मंडळी आपल्याला साथ देतील आणि कृष्णाची साथ कधीच सोडणार नाही. हा जो काही विश्वास आहे बाळजाबाईचा तो अतूट आहे आणि त्या विश्वासावरती सगळ्यांना विश्वास आहे. आता सगळेजण लगबगीने बाहेर जायला निघतात. पूजेचं ताट इथे बाळजाबाई आपल्या सुनेला देते आणि तू पुढेच हो, आम्ही येतो तुझ्या मागणं असं म्हणत सगळेजण लगबग करत बाहेर चाललेले असतात.
तर आता आपण इकडे पाहू शकतो की सगळे बाहेर गेल्यानंतर मात्र दलपत आणि मैनावती घरात थांबतात आणि एकमेकांशी ह्या विषयावर चर्चा करू लागतात. का हो, तुम्हाला काय वाटतं? ती पूजा एवढी शांत बसणाऱ्यातली नाही, मग आज ती गावापुढे काय तमाशा करेल हो, काहीतरी नक्कीच करेल आणि तो तमाशा आपल्याला पाहायला मज्जाच येणारच आहे. चला बाई लवकर जाऊन पाहूया. दलपत म्हणतो हो, पण मला नाही वाटत आजच्या दिवशी सणासुदीची ती पूजा काही करेल. दलपतला मात्र मैनावती म्हणते की नाही, ती पूजा आहे, ती पूजा नक्कीच काहीतरी गोंधळ घालणार, ते पाहायला आपल्याला खूप मज्जा येणार आहे. चला 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 लगबगीने सगळेजण बाहेर निघतात. आता कृष्णा कृष्णा गावातली बाई हाक मारू लागते आणि बघता बघता सुंदर अशा अवतारात अशा गुलाबी साडीमध्ये आपली कृष्णा पूजेची ताट घेऊन सगळ्यांसमोर हजर असते. सगळेजण तिला पाहून तिचे कौतुक करू लागतात. किती सुंदर दिसते, तुझं रूप किती खुललं आहे आणि आज तुझी पहिलीच वटपौर्णिमा, खरंच तू सुंदर दिसत आहे. इतक्या छान छान कॉम्प्लिमेंट येतात. मात्र पूजा तोंड असं बाजूला करून करून पाहत असते. तर ज्या वेळेला आपली कृष्णा पूजेचं ताट घेऊन पुढे सरसवते ना, तर लगेच पूजा तिला धक्का देऊन पुढे जाते आणि म्हणते पूजेचं सुरुवात करूया ना. आणि लगेच नवऱ्याला म्हणते ओ धागा आणा हो, मी लगेच वटाला 7 फेऱ्या मारून घेते. तर इथे आता कृष्णा तिला थांबवते आणि तिला म्हणते गावच्या रीतीनुसार हा जो धागा आहे तो सगळ्या बायकांनी गुंडाळायचा, सगळ्यांनी एकच धागा घ्यायचा आहे, तर तू दुसरा का घेते? तर ती म्हणते नाही, मला दुसराच घ्यायचा आहे. तर हाच धागा घ्यायचा जो हट्ट आहे कृष्णाचा, तो काही पूजा जोमाने ना. पूजाचा आणि कृष्णाचा तिथे झालेला वाद आणि त्या वादातनं आज सरपंच बाई या अधिकाराने माझा स्वतःचा अपमान मी होऊ देणार नाही, ह्या अधिकाराने कृष्णाने चांगलीच आता सुनावलेली आहे पूजाला. पूजा मात्र काही अकळेना. न अकळणाऱ्या गोष्टीला ह्या आपल्या कृष्णाने मुस्कटीत सनसनीत वाजवून डोळे खणखणीत असे खोलून दिलेले आहे, भानावर आणलेला आहे आणि पूजाच्या चेहऱ्यावरचा जो रंग उडाला आहे तोही आपल्याला पाहायला मिळणार. चला तर मग पुढे जो ट्विस्ट येणार आहे तो पाहायला आपल्याला सगळ्यांना आवडणार. आपण पुन्हा भेटूया नवीन ट्विस्टसोबत. तोपर्यंत घेऊ छोटीशी विश्रांती. धन्यवाद.